विद्यार्थी मित्रांनो, today we try to understand the next chapter, that is the current, electricity and magnetism. आज आपण करंट, इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम, विद्युत धारा आणि चुंबकत्व हा धडा पाहणार आहोत. We know that electricity and magnetism, विद्युत धारा आपल्याला माहीत आहे. आपल्या घरामध्ये आणि खांबावर ज्या तारेतो तार लावलेले असतात घरामधल्या वायर, त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी वाहते आणि त्यावर अनेक उपकरणं चालतात. आणि चुंबक तर सर्वांनाच मानतात. हा जो धडा आहे, दिस चॅप्टर इज रिलेटेड टू द फिजिक्स, पदार्थशास्त्राशी संबंधित आहे. ओके, नाव try to some important things or recall that which constituent are present in an atom. अणूमध्ये कोणते घटक असतात असं विचारलेलं आहे. फर्स्ट इट इज नो दॅट व्हॉट इज मीन बाय ॲटम. पहिल्यांदा आपल्याला हेच माहीत पाहिजे की अणू म्हणजे काय. व्हॉट इज द ॲटम. ॲटम म्हणजे काय, त्याची एक साधी आणि सरळ व्याख्या आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. Atom is the smallest and indivisible particle of the matter and which is known as atom. पदार्थाचा सर्वात सूक्ष्म आणि अविभाज्य घटक आहे, त्याला ॲटम असं म्हणतात. किंवा याला दुसरी व्याख्या अशी करता येते बघा, द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन एलिमेंट. मूलद्रव्याच्या लहानात लहान घटकाला अणू असं म्हणतात. ओके, ॲटम्स आता त्याचे कन्स्टिट्युएंट्स काय, विचार द कन्स्टिट्युएंट, त्याच्यामध्ये काय असतं, त्याचे घटक कोणते, विचार द कन्स्टिट्युएंट. यू नो दॅट ॲटम इज अ राऊंड शेप असं आपण म्हणतो. अँड एव्हरी मॅटर इज मेड अप फ्रॉम ॲटम. But what is the structure of the atom? We try to understand the structure of atom in this figure. या आकृतीवरून आपल्याला लक्षात येईल की नेमकं अणूची रचना आहे, त्याच्यामध्ये असलेले कन्स्टिट्युएंट कोणते आहेत. दॅट इज द ॲटम डायग्राम. अँड द कन्स्टिट्युएंट, विच आर द कन्स्टिट्युएंट. द कन्स्टिट्युएंट इज इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन. These are the three constituents in the atom. The neutron and proton both are held together, which are combined at the center of the atom, and that is known as nucleus. nucleus मध्ये काय आहे तर proton and neutron at the center of the atom, and electron is revolving around the nucleus. That is the complete atom. And the constituent electron, neutron and proton. Okay. Now it is very important to know that the positive charged particles, proton कसे आहेत, positively charged particles आहेत. and न्यूट्रॉन कसे आहेत तर निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत. अँड इन ॲटम, कोणत्या अणूमध्ये, नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल और सेम टू द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. But the charges are different. Proton is positively charged and electron is negatively charged. पण या दोघांचीही संख्या कशी असते तर अणूमध्ये समान असते. And due to this, both particles are charged and the opposite charge, and they attract to each other, and the resultant charge become. त्याचा जो रिझल्टंट चार्ज आहे तो कसा असतो
तर चार्जलेस असतो. इलेक्ट्रिकली न्यूट्रल, ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल म्हणून त्याला म्हणतात. नाव ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट विल हॅपन इफ ए ग्लास रॉड इज रब्ड ऑन सिल्क क्लॉथ. एक काचेचा रॉड एका सिल्कच्या कपड्यावर, रेशमच्या कापडावर जर त्याला जर रब केलं तर काय होतं. हाऊ डू ऑब्जेक्ट गेट चार्ज. तो काय होतो, प्रभारित होतो. ग्लास रॉड काय होतो, तर चार्ज होतो आणि इट अट्रॅक्ट द स्मॉल पीस ऑफ पेपर्स अँड दॅट इज द statics and the moving charge. Moving charge are on the glass rod, and due to this charge what happen, it attract to the opposite charge particles, and that is the static electricity. Moving charges can easily transferred from one object to the other object. Moving charges, and these are the negatively charged, आणि त्यालाच काय म्हणायचं, निगेटिव्हली चार्ज म्हणायचं. दिस पार्टिकल कोणते आहेत ना, इलेक्ट्रॉन. these are the moving charged particles. It can be moved from one object to other objects. And these moving negatively charged particles are the electron. Can this negative charge be made to flow? Can electricity be made to flow like water flowing from higher to lower level? मग आपली जी इलेक्ट्रिसिटी आहे ते म्हणजे काय, मुव्हिंग चार्ज आहे. त्याच्यातून इलेक्ट्रॉन वाहतात, चार्जड पार्टिकल वाहतात. आणि मग इलेक्ट्रिसिटी पाण्याच्या फ्लो सारखी आहे का, म्हणजेच हायर लेवल टू लोअर लेवल अशी वाहते का. We have learned that a force will have to be applied to put the stationary object into motion. Force is the physical quantity. आपण बघितलं आणि त्याची यूज सुद्धा बघितली. त्याचा काय फायदा, म्हणजे त्याचं वर्क कसं होतं, तर when we applied the force to any stationary object, कोणत्या स्टेशनरी ऑब्जेक्ट थांबलेल्या वस्तूवर जर बल लावलं तर काय होतं, इज इंटू मोशन. ती वस्तू काय होते, गतीमध्ये येते. फॉर एक्झाम्पल, फुटबॉल प्लेयर किक टू फुटबॉल, what happened? A stationary football is into motion, or the moving football change its direction. That is the force, the quantity when we apply on any stationary object or any moving object. We get current electricity when electron in electric conductor are made to flow. Current electricity, आणि हीच करंट इलेक्ट्रिसिटी जी आहे, धारा विद्युत किंवा विद्युत धारा, ही कशी असते, when the electrons, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन्स इज इन एनी इलेक्ट्रिकल कंडक्टर, इलेक्ट्रॉन कोणत्याही विजेच्या वाहकातून वाहतात, आर टू बी मेड टू फ्लो, अँड दॅट इज करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, विद्युतधारा म्हणजे काय बघा. करंट इलेक्ट्रिसिटी दॅट इज द when the electron is in charged, electron is in electric conductor is made to flow. त्याची काय आहे तर डेफिनेशन आहे, त्याला आपण सहज असे म्हणतो, फ्री फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इन एनी इलेक्ट्रिकल कंडक्टर, दॅट इज द करंट इलेक्ट्रिसिटी. मग तुम्हाला जर व्याख्या द्यायची तर हाऊ टू राईट द डेफिनेशन ऑफ करंट इलेक्ट्रिसिटी. लिसन केअरफुली, काळजीपूर्वक का. when the electron in electric conductor are made to flow, we get electric current electricity. Okay, now see the current electricity काय कशी आहे, त्याचे प्रकार वगैरे काय आहेत का बघू आपण. करंट इलेक्ट्रिसिटी
A large number of current flowing through lightning takes place from cloud to the ground, while sensation is felt by due to the microscopically small current flowing to the brain. You are aware of the current flowing through wires, electric bulbs and equipments in the house. In the electric cells of the radio or in car battery, a current is produced by flow of both the negative and positively charged particles. Listen carefully and try to understand the current electricity. Here are given some examples. We observe that into the rainy season there is lightning into the sky. In the cloud, the lightning takes place from the cloud to the ground. पावसाळ्यात आपण पाहतो लाईटनिंग, विजा चमकतात, वीज पडली असं आपण म्हणतो, आहे की नाही? वीज पडली किंवा विजा चमकतात असं म्हणतात. So what is this? Lightning, विजा चमकणं म्हणजे काय? That is the large current flow through the cloud to the ground. That is the lightning. एक मोठं विजेचा प्रवाह ढगाकडून जमिनीकडे वाहतो, त्याला आपण वीज पडली असं म्हणतो. आकाशाची वीज चमकते. While the sensation felt by us, our sensation, मायक्रोस्कोपिकली एकदम सूक्ष्म एक स्मॉल खूप असं सूक्ष्म इलेक्ट्रिक करंट काय असतं आपल्या ब्रेनमधून, मेंदूमधून प्रवाहित होत असतं. त्याचबरोबर the current flowing through the wire which is into our house or on the electric poles आपण बघतो, किंवा इलेक्ट्रिक बल्ब इक्विपमेंट्स in the house, in the electric cells of the रेडिओमध्ये असेल किंवा रेडिओमधले बॅटरीज असतील किंवा आपल्या मोबाईलमधली बॅटरी असेल, and so on. त्याचे अनेक एक्झाम्पल्स आहेत. There are number of examples. Electricity, and the electricity is produced by the flow of both the negatively and positively charged particles. Current electricity कशी आहे? is produced, निर्माण होते किंवा by the flow of both particles, negative and positive charged particles. That is the current electricity. Now so the next, इलेक्ट्रिकल पोटेन्शियल म्हणजेच विद्युत विभव. विभव पातळी, ठीक आहे ना? विद्युत विभव पातळी ही काय भानगड आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल काय आहे बघू आपण. अँड ड्यू टू दिस इलेक्ट्रिसिटी फ्लो, वॉटर और लिक्विड फ्लो फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. पाणी किंवा कोणताही द्रव हा कसा वाहतो आपण पाहतो, तर उताराच्या दिशेने वाहतो. पाणी किंवा काही जरी सांडलेले द्रव पदार्थ तो उताराच्या दिशेने वाहतो. उताराच्या दिशेने म्हणजे की जिथे उंच लेवल आहे तिथून ते कमी लेवलपर्यंत फ्लो होतो. It always flow from body at a higher temperature to a body at lower temperatures. Heat असेल, उष्णता. Heat also flows from, always flows from higher temperature body to the lower temperature body. म्हणजे उष्ण वस्तूकडून कमी उष्ण असलेल्या वस्तूकडेच उष्णता प्रवाहित होते. Now similarly there is a tendency of the positively charged particles flow from point of higher electric level. लक्षात ठेवायचं. काय म्हणलं? Tendency of the positively charged to flow from point of
higher electric level to point of lower electric level, and this electric level deciding the direction of flow of electric charge is called the electrostatic potential. आणि हे जे विद्युत पातळ्या आहेत, these electric levels कोणकोणती, हायर इलेक्ट्रिक लेवल आणि लोअर इलेक्ट्रिक लेवल, या दोन्ही लेवलच्या दरम्यान काय होतं, पॉझिटिव्हली चार्ज फ्लो होतो, धनप्रभार प्रवाहित होतो. आणि या दोन्ही विद्युत पातळ्या त्या वाहणाऱ्या धनप्रभाराची दिशा ठरवतात, डिसाइडिंग द डायरेक्शन. आणि दिशा कशी असेल, फ्रॉम हायर इलेक्ट्रिक लेवल टू लोअर इलेक्ट्रिक लेवल. Direction of flow of electric charges is called the electrostatic potential. म्हणजे the electric level deciding the direction of flow of electric charges and these are called as the electrostatic potential. इलेक्ट्रिक लेवल काय करतात, तर विद्युत वहनाची जी दिशा आहे ती दिशा ठरवतात आणि त्यालाच काय म्हणतात, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल असं म्हणतात. You can imagine that. Now we can try to understand. इथून पहा the tendency, ह्याला काय म्हणतो आपण, the tendency of a positive charge to flow from point of higher electric level to lower electric level, and this electric level decides the direction of flow of electric charge is called electrostatic potential. Okay, now the next, potential difference. विभवांतर ज्याला म्हणतो आपण, विभवांतर काय, आता इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल वी आर सीन दॅट इज द इलेक्ट्रिक लेवल, विद्युत पातळ्या आहेत, एक हायर इलेक्ट्रिक लेवल आहे आणि एक लोअर इलेक्ट्रिक लेवल आहे. and the positively charged flow कुठून होतो, higher electric level toward the lower electric level. And this electric level decides the direction of flow of electric charge, and त्यालाच काय म्हणायचं, electrostatic potential. We had seen that. Now आता काय बघू आपण मुलांनो, potential difference म्हणजेच विभवांतर मराठीमध्ये म्हणायचं. विभवांतर म्हणजे काय बघू आपण. Similar to the height of waterfall, the temperature difference of hot and cold bodies, the difference between potential of 2 points, that the potential difference is interesting to us. या दोन गोष्टी आपल्याला समजणं आवश्यक आहे. कोणकोणत्या, हाईट ऑफ वॉटरफॉल, वी नो दॅट, पाण्याचा धबधबा, त्याची उंची, किंवा उष्ण आणि थंड वस्तूमधील तापमानातील फरक, उष्ण आणि थंड वस्तूतील तापमानातील फरक, द टेम्परेचर डिफरन्स ऑफ हॉट अँड कोल्ड बॉडीज. पहा, द हाईट ऑफ वॉटरफॉल्स, हायर लेवल टू द लोअर लेवल, पाणी कसं पडतं, फ्रॉम हायर लेवल टू द लोअर लेवल, म्हणजे वरच्या भागातून खालच्या पातळीमध्ये पडतं. कधी तुम्ही बघितलं का खाली जमिनीवरून पाणी वरच्या भागाकडे गेलेलं, दॅट इज नॉट पॉसिबल, असं होऊ शकत नाही. एखाद्या डोंगरावर एखादी नदी चढताना पाहिली का, वाहत वर जाताना, दॅट इज नॉट पॉसिबल. पण डोंगरावरून नदीचे प्रवाह येताना पाहतो आपण, पाण्याचे प्रवाह येतात. तसं दोन लेवल आहेत, एक आहे हायर, जिथून पाणी कोसळतं खाली जमिनीवर, आणि जी जमिनीवर तिथं पडतं दॅट इज लोअर, तो भाग म्हणजे तसा आहे, कमी उंचीचा आहे, तो जास्त उंचीचा आहे. तसं टेम्परेचर, एखाद्या वस्तू जर खूप उष्ण असेल आणि एखादी वस्तू जर थंड असेल तर ते दोघांचं टेम्परेचर सारखं आहे का, नाही, तर एक खूप गरम आहे आणि खूप थंड आहे, दॅट द डिफरन्स. म्हणून पोटेन्शियल डिफरन्स इज ऑल्सो द डिफरन्स
ऑफ द इलेक्ट्रिक लेवल असं आपण म्हणू शकतो. पण पुढं बघू आपण त्याला काय म्हणता येतं. ट्राय दिस एक साधं एक्झाम्पल आहे बघा. टेक कनेक्टिंग कॉपर वायर्स अँड कनेक्ट द सर्किट as shown in figure. Connect this circuit as shown in figure, electric circuit, in which a conducting wire, हे काय आहे तर that is the conducting wire, that is the electric bulb, and that is the switch or key म्हणून म्हणजे बटन असणं. ते बटन कसं आहे तुम्हाला सांगतो. की इज दॅट इज द की, आणि की कशी आहे क्लोज आहे. क्लोज आहे म्हणजे काय तुम्ही उदाहरण वाटते आणि असे उघडता येते. असे उघडता येते बघा, असे उघडता येते. मग ही जर की उघडली तर इथं काय राहत नाही, इथं कॉन्टॅक्ट राहत नाही. मग इलेक्ट्रिसिटी डज नॉट फ्लो, त्याचं पण विद्युतधारा वाहणार नाही. दॅट इज द इलेक्ट्रिक सर्किट. नो करंट इज सीन टू फ्लो. ह्याच्यामध्ये करंट आहे का नाही, कारण ह्याच्यामध्ये काय सोर्स जो आहे तो नाही लावलेला. म्हणून काय करायचं, नाव कनेक्ट द सेम सर्किट. असंच एक दुसरं सर्किट घ्या आणि त्याच्यामध्ये 1.5 व्होल्ट ड्राय सेल लावा. हा काय 1.5 ड्राय सेल जो बाजारामध्ये मिळतो. इट अवेलेबल इन टू द मार्केट. नाव इट विल बी रिअलाइज दॅट ग्लोईंग द बल्ब. मग काय होईल, या ठिकाणी सेल लावल्यावर बल्ब काय होईल, ग्लो होईल. ग्लो म्हणजे असा त्याचा उजेड पडेल, त्याचा प्रकाश पडेल. किंवा वेन वी कनेक्ट द ड्राय सेल in this circuit, the bulb is glowing into the B diagram, but into the A diagram ठीक नाही काय होईल, जरी आपण हे सर्किट चालू जरी केलं ठीक नाही, हे सर्किट जरी सुरू जरी असेल तरी बल्ब डज नॉट ग्लो. आता बल्ब चालू होणार नाही बिकॉज त्याच्यामध्ये काय सेल नाही आहे, त्याच्यामध्ये स्रोत नाही, सोर्स नाही आहे. मग काय झालेलं आहे, ह्याच्यामध्ये आपण ह्या दोन्ही भागामध्ये वायरामध्ये एक सेल कनेक्ट केलेला आहे. अँड दॅट सेल गिव्स द एनर्जी टू ग्लोईंग द बल्ब. आणि तो सेल काय करतो तर बल्बला ऊर्जा देतो, कशासाठी, चालू होण्यासाठी. म्हणजेच काय होतं का, when we connect the cell, the electron in the wire will flow due to the potential difference between two ends of the dry cell. त्या ड्राय सेलच्या दोन्ही टोकामध्ये ज्या विभव पातळी जी आहे त्या विभव पातळीमध्ये काय होईल, त्याच्यामुळे काय होईल, त्या तारेमध्ये जी काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय होतील, फ्लो व्हायला सुरुवात होईल. आणि फ्लो झाल्यामुळे ते काय होतात तर बल्बमध्ये येतात आणि बल्बमध्ये आल्यानंतर बल्ब चालू होतो. Thus the flow from the negative terminal of the cell to the positive terminal of the cell, but the conventional current flow in the opposite direction as shown in the figure by sign of L. ॲक्च्युअल काय असतं, इलेक्ट्रॉन कसे फ्लो होतात तर हे दोन काय तर पोटेन्शियल, हे काय आहे तर गॅजेट आहे, एक सेल आहे, ड्राय सेल आहे, आणि याच्या दोन टोकामध्ये जे potential difference निर्माण होते. ड्यू टू दिस व्हॉट हॅपन, इलेक्ट्रॉन फ्लोज फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टुवर्ड द पॉझिटिव्ह टर्मिनल. इन दिस वे इलेक्ट्रॉन असे फ्लो होतात तारेने इकडं पॉझिटिव्हला. द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन अशी असते, पण सांकेतांकिक दिशा जी आहे, कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ करंट इलेक्ट्रिसिटी और करंट फ्लोइंग शोन ॲज, ती कशी दाखवतात तर फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टुवर्ड द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल किंवा स्रोत. म्हणजे
इलेक्ट्रॉनची दिशा कशी आहे? फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टुवर्ड द पॉझिटिव्ह टर्मिनल. आणि विद्युतधारेची दिशा कशी आहे? फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टुवर्ड द निगेटिव्ह टर्मिनल. हा लक्षात. म्हणजे असं की ही झाली इलेक्ट्रॉनची दिशा रेड कलरमध्ये, आणि विद्युतधारेची दिशा ही अशी दाखवतात. from positive terminal toward the negative terminal, direction of electricity, conventional सांकेतांकिक दिशा. And the electron दिशा from negative terminal toward the positive terminal. कळालं? Now see, in the figure A there is no current as there is no potential difference. A figure मध्ये करंट नाही, म्हणून काय? पोटेन्शियल डिफरन्स नाही. करंट स्टार्ट फ्लोइंग इन द वायर एज सून एज द पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड. मग विभवांतर केव्हा निर्माण होतं? वेन वी कनेक्ट द सेल. मग ते सेल झाल्यानंतर त्याच्यात कनेक्ट केल्यानंतर काय होतं? पोटेन्शियल डिफरन्स निर्माण होतो. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन फ्लोज होतात आणि विद्युतधारा वाहते आणि बल्ब चालू होतो. Current start flowing in the circuit as soon as the potential difference is applied, and the unit of potential difference in SI system is volt. आणि potential difference is a quantity, physical quantity, आणि त्याचं काय आहे? तर volt आहे. It is denoted by capital V. We learn about it in the next standard. याच्याबद्दल आपल्याला अधिक माहिती पुढच्या याच्यामध्ये घ्यायची आहे. कळालं? पुढे बघा, अजून थिंक अबाउट इट, काही गोष्टी विचार करूया. हाऊ कॅन वी मेजर वॉटर फ्लोइंग इमर्जिंग फ्रॉम पाईप? We can find it from amount of water liter coming out in specific time period. How then is the electric current measured? How can we measure water flowing emerging from pipe? एखाद्या नळातून पाणी ज्यावेळेस वाहतं कसं मोजू शकतात, ठीक आहे. मग ते लिटरमध्ये मोजतात, किंवा नदीचं पाणी असेल वगैरे, तर हे पाणी TMC मध्ये, म्हणजे एक युनिट आहे इन विच वी कॅन मेजर द वॉटर. तसं असं स्पेसिफिक युनिट आहे का? किंवा वी कॅन फाइंड फ्रॉम द अमाऊंट ऑफ वॉटर लिटर कमिंग आउट इन स्पेसिफिक टाइम पिरियड. एका ठराविक कालावधीमध्ये किती पाणी येतं हे मोजता येतं का? हाऊ दॅन इज इलेक्ट्रिक करंट म्हणजे अशाच प्रकारे विद्युतधारा मोजता येईल का? एका कालावधीमध्ये वाहणारी विद्युतधारा तर येईल, ठीक नाही. आणि ती कशी येईल पाहू आपण. We have seen that the electric current is produced due to the flow of charged particle. We have seen that. आणि चार्ज्ड पार्टिकल्स म्हणजेच कोणते आहेत? आपण पाहिलेलं आहे मुव्हिंग चार्जर्स आहेत, ठीक नाही. आणि ते काय होतात? मूव्ह होतात ड्यू टू दिस इलेक्ट्रिक करंट फ्लो. आणि केव्हा मूव्ह होतात? जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स निर्माण होतो. Now see the electric charge flowing through a wire in 1 second. विद्युत प्रवाह, electric charge which flowing through in a wire. वायर म्हणजे काय? वाहक आहे, कंडक्टर आहे, इलेक्ट्रिक कंडक्टर आहे. इन 1 सेकंड, एका सेकंदामध्ये जेवढा विद्युत प्रवाह एका वायरमधून वाहतो कॅन बी कॉल्ड युनिट करंट. त्याला आपण एक एकक विद्युतधारा असं म्हणू शकतो. व्हॉट इज मीन बाय युनिट करंट? दॅट इज द इलेक्ट्रिक चार्ज, विद्युत प्रवाह फ्लोइंग थ्रू ए वायर इन 1 सेकंड. एका सेकंदात वाहणारी जी विद्युत प्रवाह आहे त्याला एक एकक विद्युतधारा असं म्हणू शकतो. आणि द SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज कूलम. आणि ह्या इलेक्ट्रिक करंटचं SI युनिट काय आहे? कूलम आहे. कूलम पर सेकंड, कूलम पर सेकंड, किंवा ह्यालाच काय म्हणायचं तर एम्पियर.
So student, we can say me that what is meant by ampere. Ampere is the unit of काय इलेक्ट्रिक करंट विद्युतधारेचं एकक आहे. आणि हाऊ टू मेजर electric charge flowing through in a wire in 1 second, that is the unit current. So 1 ampere is equal to 1 coulomb per 1 second. एका सेकंदामध्ये एका वाहकातून 1 कुलम इतकी विद्युतधारा वाहते. त्यावेळेस काय होतं, 1 एम्पियर इतकी विद्युतधारा वाहते. एका वाहकातून एका सेकंदामध्ये 1 कुलम इतका विद्युत प्रभार वाहतो. 1 coulomb electric charge flowing through a wire in 1 second, and that is known as 1 ampere electric current. Okay, and electric current is scalar quantity. आणि मुलांनो, इलेक्ट्रिक करंट कशी आहे, तर स्केलर क्वांटिटी आहे. What is meant by scalar? स्केलर ही काय आहे, तर अदिश राशी आहे. अदिश राशीचे 2 प्रकार आहेत. फिजिकल क्वांटिटीज आर 2 टाइप्स, वेक्टर and scalar, in which the ampere is scalar quantity because it expressed only the magnitude. ती केवळ परिमाणाने व्यक्त करता येते, म्हणून तिला अदिश राशी असं म्हणतात. तिला दिशेची गरज नसते. नाव द सेकंड इलेक्ट्रिक सेल. सेल विद्युत घट. सेल आपल्याला माहिती आहे, देर आर नंबर ऑफ सेल्स. मोबाईल मधली बॅटरी सुद्धा एक सेल आहे. The cell which is used in your wristwatch or the clock wall, radio, remote control, the remote control toys, etc. The electric cells are used, and we know that a source is required to produce the uniform flow of charge in circuit. Electric cell काय आहे, एक सोर्स आहे. आणि हे कशासाठी आवश्यक आहे, इट रिक्वायर्ड द प्रोड्यूस युनिफॉर्म फ्लो ऑफ चार्ज. एक समान प्रभार परिपथामध्ये देण्यासाठी सेल, इलेक्ट्रिक सेल वापरतात. सच जनरल डिव्हाइस इज एन इलेक्ट्रिक सेल. वेरियस टाइप ऑफ इलेक्ट्रिक सेल्स आर अवेलेबल टुडे. खूप प्रकारचे सेल्स सध्या उपलब्ध आहेत. मी आता तुम्हाला काही एक्झाम्पल सांगितले होते. And these are used in range of machines from wristwatch to submarine. तर सेल कुठून कसे वापरतात जाऊ शकतात पहा. सेल इज यूज्ड फ्रॉम wristwatch, मनगटी घड्याळापासून, तर सबमरीन्स म्हणजे पाणबुड्यापर्यंत इलेक्ट्रिक सेल वापरतात. Out of these we must be aware of solar cells. या व्यतिरिक्त आपण सोलर सेल बद्दल माहिती घेऊ. And the main function of the various electric cells to maintain the constant potential difference between two terminals. What is the function of the electric cell? Electric cellचं कार्य काय आहे? What is the function of electric cell? The function of electric cell to maintain a constant potential difference between its two terminals. परिपथामधील जे वाहक आहे त्याचे जे 2 टर्मिनल आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, ह्याच्यातला जो पोटेन्शियल डिफरन्स आहे, विभव अंतर आहे, हे कायम ठेवण्यासाठी इलेक्ट्रिक सेलचा वापर करतात. About which you will learn later, let us learn about the electric cells that are currently in use. We know that the use or function of electric cell, we have seen that it is used to maintain the
constant potential difference in the circuit. आणि याचे उपयोग आपण पाहिले आणि पुढे आपण वेगवेगळे काय पाहू तर सेल्स पाहू. ओके, नाव आपण या ठिकाणी थांबूया. अँड पुढचा भाग जो आहे सेल्स ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू. ओके, थँक्यू.